रामप्रेम जय भीम मित्रांनो, मी गजानन साबळे। फेब्रुवारी 2014चं एक बॅनर होतं मुरुडचे विकास पुरुष श्री तवले साहेबांचं। तर त्याच्यामध्ये असं दिलेलं होतं की जिल्हा परिषद लातूर यांच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत मुरुड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये संविधान भवनाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 7 लाख रुपयाचा खर्च त्यांनी दाखवला होता आणि त्याचा शुभारंभ कामाचा दाखवला होता। या फक्त कामाची पाहणी करण्यासाठी आज मी इथं आलो होतो। इथं आल्यानंतर लक्षात आलं की आजही जशीच्या तशी इथं जमीन आहे, या जमिनीवरती पाया देखील खोदलेला नाही आहे किंवा एक वीट देखील रचलेली नाही आहे आणि या संविधान भवनाची निर्मितीसाठी 7 लाख रुपये खर्च असं त्यांनी त्या बॅनरमध्ये दाखवलेलं आहे। ग्राउंडवरची परिस्थिती पाहता असं लक्षात येईल की इथं कसलंही विकास काम झालेलं नाही आहे किंवा कोणतीही इमारतीची निर्मिती केलेली नाही आहे, कुठल्याही संविधान भवनाची निर्मिती केलेली नाही आहे। मुरुडचे काही विकास पुरुष आहेत की ज्यांना पोस्टर बॉईज ज्यांना आपण म्हणू शकतो, ज्यांची विकास कामं फक्त पोस्टरवरती असतात, ॲक्च्युअल ग्राउंडवरती त्यांचं काहीही नसतं। त्यापैकीच एक फेब्रुवारी 2014मध्ये लागलेला एक पोस्टर आहे। त्या पोस्टरवरील कामाची पाहणी करण्यासाठी मी आत्ता इथं मुरुड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आलो होतो। असं लिहिलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये संविधान भवनाची निर्मितीसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत 7 लाख रुपये त्यांनी मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्या 7 लाखामध्ये मुरुड येथे संविधान भवनाची ते निर्मिती करणार आहेत। आता इथं जेव्हा ग्राउंडवरती आम्ही पाहणी केली तेव्हा इथं असं दिसून येते की एक साधी वीट देखील रचण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही आहे। आता हे इथं असं काहीतरी पायाभरणी दिसते इथं, पण ही पायाभरणी कुठल्याही संविधान भवनाची नसून ही पायाभरणी जी आहे ती मध्यवर्ती स्टेजची पायाभरणी आहे। बाकी मुरुडचे असे पोस्टर बॉईज कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल। अर्थातच आपले मुरुडचे विकास पुरुष श्री लक्ष्मीकांत तवले यांच्या बॅनरवरती हे दिसलेलं आहे की माझी सर्व संविधानप्रेमी, आंबेडकरप्रेमी आणि आंबेडकरवादी जनतेस विनंती आहे की हे कुणी जे नुसते पोस्टर लावून की श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतील, अशा पोस्टर बॉईजची निसर्गप्रेमींच्या माध्यमातून काही झाडं लावण्यात आलेली आहेत व त्या झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पण तेही निसर्गप्रेमींच्या माध्यमातून झालेलं आहे, कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून हे काम झालेलं नाही आहे। तरी माझी सर्व संविधानप्रेमी, सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी जनतेस विनंती आहे की जर कुणी असलं न केलेलं काम लोकांना दाखवून जर श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर असे प्रयत्न त्यांनी हाणून पाडावेत।